नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आता ऐश्वर्या विचार करत असते की बॅग जानकीने खरंच मला दिसेल अशी ठेवली नव्हती की माझ्या आधी कोणीतरी हात मारून गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं शर्वरीने तर हात मारला नसेल. अरे बापरे, मग तर मी फसले. शर्वरीने जर बॅग नेली असेल तर मग सगळा प्लनचा पचका. खूप टेन्शन मध्ये आलेली असते. सारंग आता झोपलेला असतो. तो आता उठतो की काय अशी भीती वाटायला लागलेली असते. उठायच्या आधी गुपचूप ऐश्वर्या झोपून घेते जेणेकरून तिला त्याला काही कळूच नाही की हिचं काय चाललंय एवढ्या रात्री. कारण की आता सकाळी सकाळी उठलेली असते, दिवाबत्ती वगैरे करते. दिवापे पूजा वगैरे झालेली असते. सगळ्या घरात ती धूप वगैरे फिरवत असते. तेवढ्यात काय ऐश्वर्या ते हळू आवाजात म्हणते, जानकी मी रात्री आली होती की रूम मध्ये सांगितलं ना रात्री मी येणार आहे. तू काम करून ठेव. मग तू का नाही केलं? मला नाही कळालं. काम नाही केलं म्हणजे काय? आपलं ठरलं होतं ना दिसेन अशी पैशांची बॅग ठेव, मग मी ती उचलून आणेन. मग तू ठेवली का नाही? त्याला लॉक लावलं नव्हतं आणि तुला दिसेन अशीच बॅग ठेवली होती. अगदी समोर बॅग घेऊन गेली. मी बघितलं स्वतः. पैशांची बॅग घेऊन गेलेच नाहीये जानकीला आणि ऐश्वर्या दोघींनाही धक्का बसलेला असतो. जानकी म्हणते, ऐश्वर्या तू जर नव्हती तर मग कोण असेल आता? जानकी आणि ऐश्वर्या विचार करून करून शेवटी एक नाव समोर येत, ते म्हणजे शर्वरी. 100 त्या शर्वरी माणस असतील, कारण मी स्वतः बॅग घेऊन जाताना बघितलंय. ऐश्वर्या आता सगळं काही अवघड झाले, कारण त्या शर्वरीने जरा जास्तच डोक वापरलंय. शर्वरीला माहिती होतं की तू जर बॅग न्यायला येणार आहे तर मी लक्ष देणार नाही, बघून सुद्धा न बघितल्यासारखं करणार. म्हणूनच प्लॅन मध्ये तुला अडकवलं आणि बरोबर त्याचा फायदा घेतला. आणि त्यात तू बोलली होती की मी 50% रक्कम घेणार. मग शर्वरी असं म्हणली असेल की हिला 50% देऊपर्यंत सगळेचे सगळे मी आणते की तुझ्या नावाखाली. शर्वरीने ती बॅग चोरली 100%. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शर्वरीने हा प्लन का केला माहिती का? ती फार हुशार आहे. तिला माहिती की आपण गुंडांना पैसे दिले हे आईंना माहिती, पण गुंडाकडून परत आपण माघारी पैसे आणले हे आईंना माहीत नाहीये. मग जरी पैसे चोरीला गेले तर आपण कांगावा करू शकत नाहीये. याच गोष्टीचा फायदा या शर्वरीने घेतलाय आणि बरोबर पैसे लंपास केलेत. आता आपण धडक कुणाला सांगूही शकत नाही आहोत आणि कांगवाही करू शकत नाही आहोत की पैसे कुठून आले. एवढे घरात आता मात्र जानकी ऐश्वर्याच डोक बंद पडलेल असं अगदी चक्कर यायची वेळ आलेली असते. कारण शर्वरीने दोघींना सुद्धा मात दिलेली असते आणि तिनेच फायदा करून घेतलेला असतो. पैशांची बॅग अलगत तिने पळवलेली असते. आता जानकी आणि ऐश्वर्याला कळतच नाही की शर्वरीकडे तर पैसे आहेत, पण ती शर्वरी देणार नाही, कारण ती कांगावा करणार. कारण माझे पैसे मी तुम्हाला का देऊ आणि हे जानकीचे पैसे हे जानकी प्रूफ करू शकत नाहीये. सगळ्या बाजूने जानकी अडकलेली असते, ऐश्वर्या अडकलेली असते आणि विनर ठरलेली असते ती शर्वरी. आता जानकी आणि ऐश्वर्या डोक्याला हात लावून बसलेले असतात की त्या पैशांच करायचं काय? आपण असं कसं गाफील राहिलो? सगळं तर प्लन प्रमाणे चाललं होतं. नालाची बॅग ठेवली, कपाटाच दार उघड ठेवलं, मेन दार उघड ठेवलं आणि मग काय वाटलं की पैसे घेऊन जाणारी तू आहेस. मग मी बघून सुद्धा न बघितल्यासारखं केलं. ऐश्वर्या पैसे खरंच चोरीला गेले आणि खूप सिरियस. ऐश्वर्या म्हणते हो, आणि थोडी रक्कम नव्हती, एवढी मोठी रक्कम होती. आता खूप खूप अवघड झालंय. जानकी म्हणते, मला सुद्धा कळत नाही आता काय करायचं. माझंही डोक बंद पडलंय. पैशांबद्दल कोणाकडे बोलू शकत नाही याचा अर्थ विसरून जायचे का? जानकी रक्कम आहे ती सहजासहजी विसरण इम्पॉसिबल आहे. सगळ्यांना सांग पैसे चोरीला गेलेत, सांग पैसे परत कसे आले, कारण आपल्याकडे पुरावा आहे. पोलिसांनीच पैसे आणून दिलेत ना, कशाला लप करते? आणि एवढी मोठी रक्कम हातातून जाऊ द्यायची? आपण सांगूच या की पैसे चोरीला गेलेत. ठीक आहे ऐश्वर्या, काहीतरी करूया, कारण एवढी मोठी रक्कम आहे ना, अवघड आहे.
ती अशीच जाऊ देणं. जानकी म्हणते, काही ना काहीतरी करायला लागणारी. ऐश्वर्या, मी काहीतरी डोक लावतेच. आता जानकी आणि ऐश्वर्याच खरंतर डोक बंद पडलेलं असतं, पण तरी सुद्धा काहीतरी प्लॅनिंग ते करणार असतात. आता मात्र जानकी वेळ वायाला घालवत नाही आणि लगेच ऋषिकेशकडे आलेली असते. ऋषिकेश, उठा पटकन, उठा ना जरा, एक प्रॉब्लेम झालाय. ऋषिकेश म्हणतो, काय झालंय? जानकी, झोपलो होतो. आपल्या रूममध्ये कोणीतरी चोरी केली. यांनी पैसे पळवलेत. कपाटात ठेवलेली पैशांची बॅग कोणीतरी घेऊन गेले. कपाटात पैशांची बॅग नाहीये. ऋषिकेश म्हणता, असं कसं झालं आणि अशी कशी बॅग चोरीला गेली? तू काय बोलतीस हो? ऋषिकेश, बॅग चोरीला गेली. बॅग कपाटात नाहीये होतं. कपाटाला लॉक लावलं होतंय. मग बॅग कशी गेली? लॉक केलंच नव्हतं. सामान काढलं आणि चुकून तसंच राहिलं. ते लॉक केलंच नाही की एवढी मोठी रक्कम कपाटात असताना त्याला लॉक लावायला कशी विसरलीस तू? म्हणते ऋषिकेश, आय एम सॉरी. ऋषिकेश म्हणतो, असूड, मी पोलिसांना कळवतो. बघू आपण पोलीस काय करतील ते करतील. मी ऋषिकेश अरनदिवे बोलतोय. साहेब, आमच्या घरी काल रात्री चोरी झाली. तुम्ही आम्हाला जी गुंडाकडून पैसे मिळवून दिले होते ते पैसे परत कोणीतरी चोरून नेलेत. प्लीज सर, काहीतरी करा आणि ते पैसे माघारी द्या. गुंड असतील. तुम्ही चौकशी करा आणि शोध घ्या. आमचे पैसे कुठे गेलेत? तुमच्यापर्यंत तर शोधतोच आहे आम्ही, पण तुम्ही पण मदत करा प्लीज. थँक यू सो मच. आता ऋषिकेश पोलिसांना तर सांगितलेलं असतं. पोलीसही लगेच कारवाई करणार असतात आणि जानकी, ऋषिकेश, ऐश्वर्या त्यांच्या पद्धतीने तेही शोधणार असतात. म्हणते, माझ्या निष्काळजीपणामुळे हे सगळं झाले. आय एम सॉरी, मला खरंच माहीत नव्हतं की असं काही होऊन जाईल. जानकी, स्वतःवर कशाला दोष घेतीये? तुला काय माहिती होतं की पैसे चोरीला जाणार आहे? असू द्या, आपण शोधूया काहीतरी. नक्कीच मार्ग निघेल. इन्स्पेक्टर आलेले असतात घरी आणि सुमित्रा दारातच उभी असते. सुमित्रा बघते इन्स्पेक्टरला. ऋषिकेश, आपल्या घरी पोलीस मीच बोलावले. त्यांना तली सगळीच मंडळी जवळजवळ आलेली असते. हॉलमध्ये इन्स्पेक्टर म्हणतात, सांगा आता डिटेलमध्ये काय आणि कसं घडलं? पकडून जे पैसे परत दिले होते आम्हाला ते परत पैसे चोरीला गेलेत. म्हणते, दादा असं काय बोलतोयस? तू पैसे घेतले होते. इन्स्पेक्टर म्हणतात, ते गुंड होते. त्या लोकांना तुम्हाला पैसे द्यायचे ते लोक ते नव्हतेच. हे गुंड आणि फ्रॉड होते. म्हणून आम्ही ते पैसे घेतले आणि परत ऋषिकेशला माघारी दिले. शर्वरी म्हणते, असे कसे निसटले? शर्वरी आता ड्रामा करत असते. ऐश्वर्या, जानकीच्या लक्षात आलेल असत की ही सगळी करता करवीत इनेच ती पैशांची बॅग चोरली आहे. तर म्हणतात, गुंडत फार चतुर असतात. रोज कोणी ना कोणीतरी जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यांना जे करायचं ते परत तेच करतात. त्यांना काहीही फरक पडत नाही. सक्सेसफुल होतात तर काही अजिबात नाही. काही कायमच फेल होतात. असं वाटलं की ज्यांना मला पैसे द्यायचे त्या लोकांनीच ती माणसं पाठवली. लगेच त्यांना पैसे देऊन टाकले. म्हणतात, असं काहीच करू नका. ज्या व्यक्तीला पैसे द्यायचेत ना त्याला समोर बोलून त्याच्या हातात पैसे द्या. असं कुणावेही तर कुणाला पैसे द्यायला जाऊ नका. पैसे द्यायचे असेल तर रिसर पेपर बनवा आणि मग त्याच्यावर सह्या घेऊन ते पैसे द्या. आणि कोणीच धमकावत असेल तर पहिले पोलिसांना कॉन्टॅक्ट करा. कळते का? शर्वरी म्हणते, हो हो सर, मी असंच करणार. आता परत असा हलगर्जीपणा नाही करणार आहे. ऋषिकेश, ऐश्वर्या इतके रागाने बघत असतात शर्वरीकडे. शर्वरी निर्लज्जपणाच्या सगळ्या हद्दी पार करून बसलेली असते. तिच्यावर काहीही परिणाम होत नसतो. जी काही चोरी झाली ती कोणी केली असेल? काय अंदाज आहे तुमच्या? कोणावर संशय वगैरे आहे का? म्हणतो, ज्यांच्याकडून पैसे घेतले तेच असू शकताय. गुंड साधून पुन्हा एकदा चोरी केली असेल असंही होऊ शकतं. तर म्हणतो, शक्यता नाकारता येत नाही. आपण त्यांचाही शोध घेऊ आणि त्यांच्याकडेही पैसे मिळतात का बघू. पण तुमच्या घरात तुम्ही शोध घेतला का? कुठे राहिली असेल चुकून बॅग? तर घरातही पैसे शोधायला हवे होते. म्हणतो, नाही, माझ्या घरातले लोक असं काही करतील असं मला वाटत नाही. त्यामुळे मी घरात नाही घेतलाय. शोधते ते. ऋषिकेश, हा काय प्रकार आहे आणि कुठले
पैसे कशाबद्दल बोलताय तुम्ही, मला तर काही कळत नाहीये. ज्या लोकांना पैसे दिले ते गुंड होते, करायच्या हेतूने चाले होते. ते जानकीने प्रसंग अवधान साधलं आणि इन्स्पेक्टर साहेबांना लगेच सांगितलं आणि त्यांनी ते पैसे लगेच काही मिनिटात आपल्याला माघारी दिली. ते मला कोणी काही सांगितलंच नाही. असं काय केलं तुम्ही? ते गुंडच पैसे घेऊन पळत होते. पोलिसांनी पकडले, पैसे परत माघारी आले. तर ऋषिके आणखी कोणीतरी येऊन मला सांगायला पाहिजे होतं की असं असं झालंय. आता हे सगळं प्रकरण घडल्यावर मला सांगताय, या आधी कोणी का सांगितलं नाही? मला काही टेन्शन येईन, तू काळजी करशील म्हणून तुला काही सांगितलं नाही. आम्ही सॉरी फॅक्टर म्हणतात ऋषिकेश. आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायला लागणार आहे, ती प्रोसिजर, आणि आम्हाला ती करायला लागणार आहे. आम्ही आधी तुमच्या घरापासून सुरुवात करणार, तुमच्या घराची झडती घेणार आहोत. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काय करायचं ते करू शकता. कसा तपास करायचा तुमच्या पद्धतीने करा. घराची झडती घ्यायची आहे तर तुम्ही घराची झडती घेऊ शकतात. आता जेव्हा इन्स्पेक्टर म्हणलेले असतात की मला तुमच्या घराची झडती घ्यायला लागणार, तेव्हा कोणालाच काही वाटत नाही. पण शर्वरी आणि राहुलच्या चेहऱ्याचा रंग मात्र उडालेला असतो. कदाचित राहुलने आणि शर्वरीने जर पैसे चोरले असतील तर ते घरातच ठेवले असतील आणि मग ते पैसे घरात सापडणार म्हणजे सापडणारच. आता जानकी ऐश्वर्याला असं वाटत असतं की ते पैसे यांनी चोरले असतील तर ते घरातच असतील. त्यामुळे कुठेतरी त्यांना छान वाटत असतं की इन्स्पेक्टर साहेब जरी घरात झडती घेतोय तो घेऊ दे, सापडले पैसे तर चांगलीच गोष्ट आहे आणि घरातच सापडणार आहे. म्हणतो, मला फार काळजी वाटते हो. राजरोजपणे कोणीतरी घरात शिरतय आणि डायरेक्ट एवढी मोठी रक्कम लंपास करतय म्हणजे पोलीस किंवा कुणालाही कशालाच काही कोणी घाबरत नाहीये. अगदी निढाव राहिलेले पोलीस चोर झालेत की कोणाला काही घाबरत नाही किंवा कोणाची काही फिकीरच नाहीये. मनाला वाटेल तसं वागायला लागलेत. हे चोर मनाला वाटेल तसं वागायचं, कोणाच्याही घरात घुसायचं, कधीही चोरी करायची, कुणाला काहीही बंधन राहिलेलं नाहीये. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब, खरंच मला आता भीती वाटायला लागली. बेडरूमपर्यंत येऊन कपाटात पैसे कुठे ठेवले एक्झॅक्टली हे सुद्धा माहिती होतं. इतका परफेक्ट चोर कुठेच बघितलेलं नाहीये मी. काहीही त्याने तोडफोड केलेली नाहीये. व्यवस्थित दार उघडलं, कपाटाचा दार उघडलं, पैसे घेतले. शांतपणे तो चोर निघून गेलेला आहे. एकदम व्यवस्थित शांतपणे सगळं प्लॅनिंगने काम झालं इन्स्पेक्टर साहेब. त्यामुळेच भीती वाटते. आज रक्कम नेली आहे, उद्या जीवाला जर काही बरं वाईट झालं कोणाच्या तर हे केवढ्याला पडणार आहे. रक्कम गेली तिथपर्यंत ठीक आहे, पण उद्या कोणाच्या जीवाला जर काही धोका झाला तर काय? त्यासाठी मला काहीही करून ते पैसे मिळवून द्या आणि नक्की चोर कोण आहे हा मला सापडलाच पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब, ऋषिकेशला आता डायरेक्ट शर्वरीच नाव घेता येत नाही, राहुलच नाव घेता येत नाही. मग ऋषिकेश आता फिरून फिरून बोलत असतो आणि जे काय करायचं ते करा, फक्त माझे पैसे मला मिळवून द्या. जानकी एकमेकींकडे बघत असतात आणि या शर्वरीच्या तोंडावर तर 12 वाजलेले असतात. आता करायचं काय? खरंच जर पोलिसांनी झडती घेतली आणि पैसे हिच्या रूममध्ये सापडले तर किती अवघड होऊन बसणार आहे. हिने कदाचित अंदाजही केलेला नसेल की इन्स्पेक्टर येईल किंवा पोलिसांना इन्व्हॉल्व करती. या सगळ्या प्रकरणात तिला असं वाटलं की हे प्रकरण कदाचित दाबल जाईल, पण तसं काही झालेलं नसतं. त्यामुळे शर्वरी आता जरा घाबरलेली असते. ऋषिकेश म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, जे आता घडले ते यापुढेही घडू शकतं. आता एवढ्याच भागल्या अजून काहीतरी भयानकही होऊ शकतं. त्यामुळे मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. तुमच्या पद्धतीने तुम्हाला कसं हँडल करायचं तसं हँडल करा. माझं काहीच म्हणणं नाहीये. पोळी झाली नाही ना ऋषिकेश? म्हणजे तुमच्या कोणीतरी ओळखीतलं कोणीतरी आपलंच माणूस आहे. तोडफोड झाली नाही, घरफोडी झाली नाही, म्हणजे कोणीतरी ओळखीतलं सरावलेला गुन्हेगार आहे. म्हणूनच त्याने अलगस सगळं काही काम केले आणि तो जबरदस्तीने घरात आला असता
तर कुठेतरी काहीतरी कोंडा वगैरे तुटला असता, पण तसं काहीच झालेलं नाहीये. दार वगैरे तोडण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. नॉर्मल नॅचरल सगळं आहे तसंच आहे. मग हे कोणीतरी घरातल्या व्यक्तीने सुद्धा केलेलं असणार आहे. कोणावर मला आरोप करायचा नाहीये, पण मी एक दिसतंय समोर म्हणून सांगतोय. ऋषिकेश व्यक्तीकडे तुमच्या घराचा एक्सेस आहे. ती व्यक्ती असू शकते. आता खर शर्वरी आणि राहुलच्या तोंडच पाणी पळालेलं असतं की डायरेक्ट इन्स्पेक्टर म्हणत असतो घरातलीच व्यक्ती आहे, जी कधीही घरात येऊ शकते, कधीही बाहेर जाऊ शकते. तिने दार उघड ठेवलं असणारे, तिने चोरांना मदत केली असणारे, सगळं काही. लावत बसू आम्ही आमच्या पद्धतीने बघू. तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढेच तुम्ही करायची करणं आमचं काम. आमच्या चौकशीला कोऑपरेट करणं तुमचं काम आहे, कळते? त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची शहाणपणा आम्हाला शिकवायचा नाही. उत्तर देती ना सर, मी पैशांची गरज होती. माझ्या दादाने पैशांची व्यवस्था केली. सिंपल लिस्ट देण्यात काही पॉइंट्स नाहीये ना. लिस्ट वगैरे कशाला? सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दिलीच असेल, हो की नाही का? आता शर्वरी आणि राहुल दोघेच असे असतात की ती उडवाउडीवीची उत्तर देतात आणि डव्हान्स सारखी सुद्धा यांनी उत्तर दिलेली असतात. इन्स्पेक्टरला शर्वरी आणि राहुल पहिल्याच नजरेत खटकलेले असतात करायची आणि मग बाहेर जायचं. आता राहुल आणि शर्वरी दोघ आता पक्के रडारवर असतात. इन्स्पेक्टरच्या अरणदिवे शर्वरी या दोघींच्या खोलीची झडती घ्यायची राहिली तेवढी बाकी आहे. 2 खोल्या चेक करा, मग आपलं काम झालंच, कारण बाकी कुठेच काही सापडलेलं नाहीये. एवढ्या 2 खोल्या चेक केल्या किंवा बघूचे आपण पुढे काय होते. मात्र ऐश्वर्या आणि शर्वरीच्या रूमची झडती सुरू असते आणि इन्स्पेक्टर म्हणतात, जानकी तुमच्याशी काहीतरी प्रश्न विचारायचे आम्हाला, ही जरा आतमध्ये येऊ शकता? तेव्हा जानकी आतमध्ये आलेली असते आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला कधी कळलं की पैसे गायब आहेत? उठल्यावर कपाट उघड दिसलं म्हणून मी चेक केल, पैसे नव्हते. मग मी लगेच ऋषिकेशला उठवलं आणि त्यांनी लगेच तुम्हाला बोलावलं की एवढी मोठी कॅश 7 करोड रुपये तुम्ही घरात कसे ठेवले कळेल का? मला दरवाजा उघडा होता, कपाटाचाही दरवाजा उघडा होता. याचं कारण काय? हलगर्जीपणा दाखवला, त्यामुळे चोरी करणारा डायरेक्ट आतमध्ये शिरला. तुमच्या रूमही उघडं होतं आणि कपाटाच दार सुद्धा, आणि हा हलगर्जीपणा नाहीये का? एवढी मोठी रक्कम घरात असताना सुद्धा आपण काय केलंय हे लक्षात येतं का? जानकी, किरण दिवे, मोठी रक्कम जर घरात असेल तर दरवाजा कोणी उघडे ठेवून झोपतं का? तुमचं म्हणणं बरोबर, पण लक्षातच आलं नाही. पडल्या डोळा लागला, त्यामुळे कदाचित कपाटही लॉक करायचं विसरले आणि बेडरूमचं दारही म्हणजे चुकूनच झालंय. सर, सगळं ऐश्वर्याला बोलावलेलं असते. इन्स्पेक्टर म्हणतात, ऐश्वर्या अरंती वेळची झोपण्याची वेळ काय कळेल का? दरम्यान मी झोपते आणि काल सुद्धा मी 11 वाजता झोपलीच्या रूममध्ये एक जॅकेट सापडलेले असत. इन्स्पेक्टर साहेबांकडे ते आणलं जातं. हे ऐश्वर्याच्या रूममध्ये सापड पटकन. ऐश्वर्या म्हणते, हे माझ्या नव्याच आहे. इन्स्पेक्टर म्हणतो, तुम्ही ते घेऊ शकता, इथे सही करा आणि तुम्ही जाऊ शकता. घरात कुठेच काहीच मिळालेलं नाहीये. म्हणजे पैसा चोरी करून कुठेतरी बाहेरला लंपास केलेला दिस करतो आणि पुढे काय ते कळवतोच. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, पण प्लीज लक्ष द्या, खूप मोठी रक्कम आहे. म्हणते, घरात जर पैशांची चोरी झाली आहे तर कुठेच तोडफोड वगैरे झालेली नाहीये. मग पैशांची चोरी झाली कशी? चोर कोणीतरी घरातलाच म्हणजे ओळखीचा असू शकतो की पैसे कुठे काय सगळं त्याला माहिती आहे. मग पैसे कसे घरात सापडले नाही? किंवा मग चोर कोण असेल? सहजासहजी कसा चोरी करून गेला? तो कसं शक्य आहे? आता जानकीला शंका आलेली असते आणि चिडही येत असते. म्हणते, त्या गुंडांनीच हे पैसे घेतले असतील. 100 आता तो अगदी वेळेत पोलिसांना फोन केला. 100 म्हणजे तू खूप चांगलं काम केलं कीच या गोष्टीचा ते शोध लावती, यात काही शंकाच नाहीये. तर अवंतिकाच्या पोटात दुखायला लागलेलं असतं. अवंतिका जोरात अशी किंचाळते, म्हणते, नाही, एवढं काही नाही झालंय, मी जरा आराम करते.
बरं वाटेल, मला हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाहीये. मी जरा आराम केला की बरं होईल, आराम केला की बरं वाटेल. जानकी म्हणते, अवंतिका, आपण दवाखान्यात जाऊन येऊया. एक खात्री आहे, एक शंका निघून जाईन. बरोबर येत्य का जरा? जानकी म्हणते, हो हो चल. की आतमध्ये मित्र उठते आणि ऋषिकेशकडे येते. ऋषिकेश, आपल्या घरात काय सुरू झाले? मला काही कळत नाही रे. डोक अगदी बंद बंद पडायला झाल बघ. सुमित्राला फार वाईट वाटत असत आणि तिला टेन्शनही आलेलं असते की हे काय चाललंय आपल्याच घरात. चोरी, मला आता रात्रीची नीट झोप येणार नाहीये. परत जर कोणी घरात घुसलं आणि अजून काही केलं तर करायचं काय? सुमित रा खूप घाबरून गेलेली असते या सगळ्या प्रकरणाने. म्हणतो, काहीच होणार नाही, आम्ही आहोत ना. रिलॅक्स, तू टेन्शन घेऊ नको बरं, काळजी करू नको, आम्ही आहोत ना. आता काळजी तर वाटणारच ना, एवढी मोठी चोरी झाली आहे. देवा, आता या घरावर अजून काही संकट आणू नको. फार फार काळजी वाटते देवा, आता काही नको संकट आणू रे आमच्यावर. ब्या मात्र रागाने बघत असता शर्वरीकडे. शर्वरीने सगळं कारनामा केलेलं असतो आणि ती अलग सुटलेली असते. या सगळ्या गोष्टीतून ऐश्वर्याला, जानकीला भयंकर अशी चीड येत असते. तरी सुद्धा राहुल आणि शर्वरी अगदी नॉर्मल वागत असतात, जणू काही झालेलंच नाहीये. खरं तर राहुल आणि शर्वरी अगदी सराईत गुन्हेगार झालेले असतात. 2 खून करून सुद्धा अगदी नॉर्मल वागत असतात. चोरी तर त्यांच्या पुढे अगदी नॉर्मल असते, त्यांना काही एक फरक पडत नसतो. किंवा पोलिसांच्या पुढे सुद्धा ते अजिबात घाबरलेले नसतात. नॉर्मली त्यांनी उत्तर दिलेली असते. आता मात्र हा भागता इथेच संपतोय. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. पैसे कोणी चोरले, काय चोरले, पोलिसांनी सुद्धा चौकशी करून हाताला काही कलेलं नसतं. खरं तर सगळेच निराश नाराज झालेले असतात. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. शर्वरी जानकीला मुद्दामहून म्हणते, पैसे कोणी चोरलं असेल. जानकी म्हणते, चोर तर आपल्या घरातलाच आहे ना, घरातला आहे, त्याचा शोध लागेल. काग जानकी वहिनी, तूच चोरले नाग? ऐश्वर्या डायरेक्ट शर्वरीला विचार. मंदिर मांजराचा खेळ खेळून वैताग आला, आता डायरेक्ट मला आणखीचा खेळच खल्लाच करायचा, तुझा जीव घ्यायचा. जानकी आता ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. म्हणते, ते नाटक तू करायचं म्हणजे करायचं, तुला करावंच लागणार आहे. चा ब्रेक ऑइलचा पाईप कट करून टाकायचा. कळत्य का? ऐश्वर्या शर्वरी नामाने राहत असते आणि ऐश्वर्याला प्रत्येक गोष्टीत अडकवत असते. मुद्दाम ऐश्वर्याला हे करायला लावत असते. खरंच ऐश्वर्या शर्वरीच्या बाजूने आहे की नाही हे त्याची खात्री करून घेत असते. तर काय होणार आहे, कसं होणार आहे, ऐश्वर्या वेळोवेळी जानकीला सांगत असते आणि जानकी तेवढी अलर्ट राहत असते. आता ऐश्वर्याने एवढं सगळं करून सुद्धा शर्वरीच्या मनात ती जागा निर्माण करू शकते का? किंवा शर्वरी ऐश्वर्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते का? आणि या सगळ्या प्रकरणात जानकीच्या जीवाला काही धोका होणार का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.